कबड्डी कल्याण विजय स्फोट काढले जय बजरंग नांदिवली जय खंडेश्वर अंतरपाडा शुभेच्छा आणि देखील जात आहेत पण शुभेच्छा दिल्या जात आहेत निवड स्पर्धा आहे बरेचसे आयोजकच आपण मैदानामध्ये आहे हीच आपल्या विरुद्ध आपण काढली आहे संघाच्या मागं आपल्याकडे बसण्याची व्यवस्था केलेली आहे आयोजकांना विनंती आहे धन्यवाद सर पुन्हा एकदा सर्व ट्रॉफी या ठिकाणी त्यांना दिली जाते अक्षय बोलले शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय विश्वास ठाणे साहेबांना करू याच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण सन्मानित हॅलो भगवी शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते जोरदार टाळ्या वाजवूया सगळ्यांनी नक्कीच आमदार साहेब खूप खूप धन्यवाद माध्यमातून या ठिकाणी कबड्डी जी चाचणी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खूप छान पद्धतीने या ठिकाणी कबड्डीच्या चाचणी स्पर्धा आहे हे या ठिकाणी आयोजन केलं आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरील आपले गुरुवर्य सन्माननीय कोल्हेकर दादा सन्माननीय विश्वजित खळे साहेब बागराव सन्माननीय अरुण दादा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ते आपले जिल्हा प्रमुख देवानंदजी खळे साहेब कैलासजी देवा साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व महिला वर्ग आपल्या लाडक्या बहिणी त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आदेश म्हात्रे आणि संदेश म्हात्रे यांच्याकडून हा जो सर्व नियोजन आहे हा केलेला आहे खूप सुंदर या ठिकाणी नियोजन आहे स्पर्धकांनाही खेळण्यासाठी खूप आनंद या ग्राउंडवर मिळणार आहे आणि पाहणाऱ्यांनाही गॅलरी एवढी सुंदर बनवलेली आहे की बसून जी स्पर्धेची जी मजा असते ती 100% तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्या मागचा हेतू आहे की ही जी स्पर्धा जी चाचणी स्पर्धा आहे या चाचणी स्पर्धेतून जे कोणी स्पर्धक पुढे येतील त्यांचा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांचं स्थान मिळेल राज्य पातळीवर म्हणून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी सन्माननीय जिल्हा प्रमुख देवानंदजी खळे साहेब यांच्या माध्यमातून आदेश आणि संदेश या जोडीने या ठिकाणी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी आदेशचंही मनापासून धन्यवाद आणि ह्या स्पर्धा आमच्या जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी आयोजित केल्या त्यांचाही मनापासून आभार की आमच्या या परिसरातील संपूर्ण ज्या स्पर्धक आहेत त्यांना खेळण्यासाठी खूप चांगलं व्यासपीठ या ठिकाणी आपण उपलब्ध केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र